नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत तीच चेस्टमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपले 2 चॅनल आहेत, ब्लाऊज फिनिशिंग यूट्यूब चॅनल आहे आणि वंदना गायकवाड आपलं फेसबुक चॅनल आहे. तर दोन्ही चॅनलला हा व्हिडिओ अपलोड राहील, तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण सोप्या पद्धतीने आपण कटिंग सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ज्या तुमच्या कमेंट असते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आपण त्याचा रिप्लाय नक्कीच देऊ. तर व्हिडिओ कंटिन्यू. सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत ते म्हणजे उंची. उंची तुम्ही आवडीनुसार टाकू शकतात, असं काही नाही का जी मी उंची टाकली त्यानुसारच तुम्ही टाका. तर उंची आपण 14 इंचाची घेणार आहोत आणि शिवून ब्लाऊज हा 13 इंचावर. तर 33 साईजला कोणता शोल्डर घेतला पाहिजे? 5 इंच. आणि मोंड्यासाठी पण आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे, कारण एकदम परफेक्ट असं माप बसतं आहे 5 इंचामध्ये. आता आपल्याला 30चा चौथा भाग घ्यायचा आहे, 7.5 इंच चौथा भाग येतो. त्याच्यानंतर 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली. अर्धा इंच मी पाठीमागं आले. मी हर एक ब्लाऊजला साईज कोणती पण असू द्या याच्यानुसारच मी कटिंग करते, का अर्धा इंच मी हर एक ब्लाऊजला पाठीमागं आल्याच्या नंतर मोंड्यामध्ये फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते. 1.5 इंच कंपल्सरी माप ठेवायचे आणि 1 इंच साईज कोणती पण असू द्या. मोंड्यासाठी आपण 1.5 आणि 1 इंच, पाठीमागच्या भागाला आपण 1.5 इंचावर मार्किंग केली आणि फ्रंटला आपण 1 इंचावर केली. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे, 2.25 घ्या किंवा 2 घ्या. मी 2 इंचाचा गळा घेतला आहे. त्याच्यानंतर आपण गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. 10 इंचाचा गळा घेतला आहे. कस्टमरच्या आवडीनुसार आपण गळा घेणार आहोत. तुम्ही गळ्यामध्ये पण कमी जास्त करू शकता. उंचीमध्ये गळ्यामध्ये त्या आवडीनुसार माप टाकलं जातं. आता त्याच्यानंतर आपल्याला कमरेचा भाग काढायचा आहे. तर आपण एक अंदाज पण घेऊ शकतो. समजा आता हे माप आले जवळजवळ 10 इंचाला 2 लाईन कमी, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण जरी कमी केला तरी चालते. जवळजवळ आपण 9.5 घेऊन टाकू. अर्धा इंचाचा कमी आपल्याला अंतर ठेवायचे. नंतर आपण 1.5 इंचावर शिलाई मार्जिन ठेवायचे. अशा पद्धतीने आपला हा पाठीचा भाग एकदम व्यवस्थित तयार झाला. आता याच्यामध्ये तुम्ही मटका गळा किंवा वेगळा गळा पण देऊ शकतात. आता मटका गळ्याला आकार पण खूप सुंदर पद्धतीने थोडासा आतमधून घेतला तरी चालते. आणि नंतर याची आपल्याला कटिंग करायची. हा कस्टमरचा ब्लाऊज पीस आहे साडीतला. आता हा पाठीचा भाग आपल्याला जसा आहे तसा आपल्याला याच्यावर ठेवून कटिंग करायचं आहे. तर आपण कटिंग करताना जे काचपट्टी बटनपट्टी जेवढं आपण शिवण्यासाठी घेतो तेवढे आपण जागा सोडून द्यायची. समजा मी आता हा उरलेला भाग मी पूर्ण कट करणार आणि मी थोडासाच ठेवणार, का जेवढं मला गरजेचं आहे तेवढंच मी ठेवून घेणार. आता त्याच्यानंतर जिथं आपल्याला कपडा ॲडजस्ट होतो त्यानुसार आपण ठेवून घ्यायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे. म्हणजे आपल्याला जे पहिली मार्किंग आहे ते टोटल आपल्या लक्षात येऊन जाते. कमी वेळामध्ये आपण हे ब्लाऊज कटिंग करते. साईज कोणती पण असू द्या, छोट्या छोट्या गोष्टींचा बदल असतो फक्त. आता एका ताईंची कमेंट होती 6 आणि 7 इंचाची बाही असेल तर घडी कितीची घ्यायची, सगळ्यात महत्त्वाचं. आता त्यांना ह्या व्हिडिओमध्ये त्यांच्या प्रश्नाचे उत्तर सुटतील. तर हा व्हिडिओ बाहीचा पण मी दाखवणार, तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल का आपण याच्यामधून काय काय शिकलो. आता आपल्याला समोरचा गळा तुम्ही 7 इंचापर्यंत घेऊ शकतात, तर मी 6.5चा समोरचा गळा घेतला आहे. जेवढं वरती आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं खाली रुंदावून घेऊया, म्हणजे हे 2.25 झाले तर 2.5 असं अंतर ठेवू, म्हणजे व्यवस्थित येऊन जाते. आता आपल्याला टक्स पॉईंटसाठी घ्यायचं आहे 3 इंचावर. 30 साईजला आपण 3 इंचावर घेतले. वरून आपण टक्स पॉईंट हा 10 इंचावर जरी घेतला तरी चालते. नंतर ही लाईन आपण इथं कवर करू 10 इंचावर. आणि आपल्याला आता 1.5 इंचाचा जरी आपण टक्स घेतला प्रिन्सेससाठी तरी चालते, कारण साईज छोटी आहे. प्रिन्सेससाठी असू द्या किंवा कटोरीसाठी असू द्या, टक्स पॉईंट हा चेस्टनुसारच काढला जातो. म्हणजे जास्त जर घेतला तर मध्ये लूज होऊन जातं कटोरी, तर तसं नव्हतं. आपण हा 1.5 इंचाचा जो घेतला आहे तो एकदम परफेक्ट आहे. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आता इथं 1.5 घेतलं तर आपण त्याच्या बाहेर 1.5 इंच घेऊया आणि हा भाग आपण याला जोडून घ्यायचा आहे.
आता काय करायचं आहे आपल्याला, 1 इंच जरी आपण खाली आलो अशा पद्धतीने तरी चालते. फक्त 1 इंच या, किंवा मग तुम्ही सरळ जरी लाईन आखून घेतली तरी चालते, पण सरळ लाईनची काही गरज नाही वाटत. डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने जरी कटिंग केली तरी चालते. आता हे 1 इंच आपण खाली काय घेतलं, ज्यावेळेस आपण प्रिन्सेस कट जोडतो तर कमी पडू नये, कारण याला आकार असतो, तर कमी पडू नये याच्यासाठी आपण जास्त घेतले. आणि ज्यावेळेस आपलं शिवून होतं त्यावेळेस आपण जरी कट केला तरी पण चालते. तर आपण हे आता कटिंग केली याची. ज्या गोष्टी समजल्या नाही त्याची फटाफट कमेंट करा, कारण कमेंटचं उत्तर देऊ बराच दिवस गॅप झाला काही कारणास्तव. आता जसं आहे तसं आपण याची कटिंग करू. तेच साईजमध्ये परफेक्ट अशी कटिंग झाली. तर याचा फिटिंग व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल शिवल्याच्या नंतर, तर आपण शॉर्ट व्हिडिओ त्याचा पण काढू, कारण गर्दी भरपूर आहे त्याच्यामुळे वेळ भेटत नाही. तेच साईजमध्ये आपला प्रिन्सेस हा पूर्ण झाला आहे. आता ज्या ताईंनी कमेंट केली होती 6 इंच आणि 7 इंचाची बाही असेल तर कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे. इंच किती पण असू द्या, 7ची बाही असू द्या, 8ची असू द्या, 10ची असू द्या, कोणती पण साईज असू द्या. सगळ्यात अगोदर बाहीची लांबीनुसार कटिंग नाही करायची आपल्याला. म्हणजे आपल्याला कोणतं माप गरजेचं आहे बाही कटिंग करताना ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी समजून सांगते. आता हा 30 साईजचा ब्लाऊज आहे, तर घडी किती बसते, 7 इंचाची, बरोबर. मग ह्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं. आता आडवं माप आपल्याला 7 इंच, याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स केल्याच्यानंतर 8.5ची बाही होती. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग तुम्ही चेस्टनुसार कोणती पण साईज असू द्या, ह्यानुसार जर तुम्ही कटिंग केली तर परफेक्ट तुमची बाही होऊन जाणार. आता 7 इंचाची आपण म्हणजे आपल्याला माप आलं तिरकं 7 इंच, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच जास्त लागते, बरोबर. 1.5 इंच आपण घेतला तर नॉर्मल काय फरक पडतो ते आपण मेन फॅब्रिकमध्ये पण कवर करू शकतो. नाहीतर मग मोठी जर घडी असेल तर आपल्याला कशा पद्धतीने घ्यायची याच्या अगोदरची व्हिडिओ जाऊन बघा. आता ह्या कस्टमरची बाही आहे, तर त्यानुसारच आपल्याला याची घडी घ्यायची. तर 9.25 ह्या कस्टमरची बाही आहे, तर आपल्याला 1 इंच जास्त घ्यावं लागतं. मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले का ज्या वेळेला अस्तरचा ब्लाऊज असतो तर आपल्याला फक्त त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यावं लागतं. आता आपला हा बॉक्स तयार झाला. ही एक्स्ट्रा कपडा आहे, आपल्याला हा काढून टाकायचा आहे. खाली आपण येऊया 3 इंच, बरोबर. 3 इंच आले, 2.5 पावणे 3 इंच जरी आले तर काही हरकत नाही. छोटा ब्लाऊज आहे हा, तर याचा दंडघेर जेवढा असेल तेवढा आपल्याला घ्यायचा आहे. तर दंडघेराचा आहे जवळजवळ पावणे 5 इंच, जरी 4.5 इंच, जवळजवळ 4.5 इंचामध्ये आपण 1.5 ते 2 इंच मिक्स करू. तर आता हे जे माप आलं आहे फिटिंगचं ते आपल्या घडीला जाणार. म्हणजे इथं आपलं 7.5चं जे माप, इथं जे माप आलं होतं इथं जाणार, आणि ही लाईन आपली इकडं जाणार. आणि त्याच्यानंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा बाहीचा. एकदम सोपी पद्धत आहे. परत एकदा मी तुम्हाला समजून सांगेन, कारण भरपूर सारे व्हिडिओ आपण बाहीचे पण कटिंगमध्ये टाकलेत. शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा आणि जुने व्हिडिओ पण पाहत राहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपल्या कटिंगची पद्धत कशी आहे. बऱ्याच जणांना कटिंगची पद्धत आवडते. तर ही झाली बाहीची कटिंग, बरोबर. आता आपला पूर्ण ब्लाऊज हा जवळजवळ तयार झाला आहे. आता मी मेन फॅब्रिकवर पण कटिंग करणार, पण त्याचा व्हिडिओ मी याच्यामध्ये ॲड नाही करणार, कारण व्हिडिओ मोठा होतो. आता हा उरलेला कपडा, आता याच्यावर आपल्याला जसं आहे तसं ठेवून घ्यायचं आहे आणि याची कटिंग करायची. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.